पुणे सोलापूर हायवेवर भयंकर प्रकार. शिवशाही बस अडवली. 4-5 जण आतमध्ये घुसले असं भर दुपारी असा प्रकार. महिला जोरजोरात ओरडू लागल्या. काय घडलं? प्रवाशाच्या अंगावर अक्षरशः काटा आला. नेमकं त्या बसमध्ये काय सुरू होतं? कोण होते ते लोक आणि अचानक चालकाला ओढत बाहेर का काढलं? भर दुपारचा वेळ, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने धावणारी शिवशाही बस आपल्या वेगात पुढे जात होती. बसमध्ये लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक, सगळं अगदी सुरळीत. काही जण मोबाईलमध्ये गुंतलेले, काही खिडकीतून बाहेर. पुढच्या काही क्षणात त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव येणार आहे. बस दौंड तालुक्यातील खडकी गावाच्या हद्दीत आली आणि अचानक समोरून एक 4चाकी वाहन वेगात येत बस समोर आडवं उभं राहिलं. चालकाने अचानक ब्रेक मारला. बसचा वेग कमी झाला. प्रवाशांना वाटलं कदाचित रस्त्यावर काही अडथळा असेल, पण पुढच्याच क्षणी परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्या 4चाकीतून 4 ते 5 जण झटकन खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता की काही वेगळं कारण हे समजण्याआधीच ते सरळ बसच्या दरवाजाकडे धावले. बसमध्ये चढताच त्यांनी थेट चालकाच्या दिशेने धाव घेतली. प्रवाशांच्या डोळ्यासमोर हा सगळा प्रकार घडत होता. काय झालं? कोण आहेत हे? असे प्रश्न बसमध्ये घुमू लागले. महिला जोरजोरात ओरडू लागल्या. काहींनी मुलांना घट्ट पकडलं, काहींनी डोकं खाली घालून देवाचं नाव घेतलं. क्षणात बसमधील वातावरण भीतीने व्यापलं. त्या व्यक्तींनी चालकाला शब्दही न बोलता कॉलर धरून सीटवरून ओढलं. चालक काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला संधीच दिली गेली नाही. जबरदस्तीने त्याला बाहेर खेचण्यात आलं. प्रवाशांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि पुढे जे घडलं ते पाहून सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. रस्त्याच्या मधोमध चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. काही सेकंदातच परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. कोणी पुढे जायची हिंमत करत नव्हतं, कारण ते लोक संतापलेल्या अवस्थेत होते. हातवारे, आरडाओरडा, ढकलाढकली, सगळं काही भर दुपारी उघड्यावर सुरू होतं. बसच्या आत बसलेले प्रवासी घाबरून एकमेकांकडे पाहत होते. आपल्यालाही काही करतील का, हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काहींनी मोबाईल काढून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, पण भीतीमुळे हात थरथरत होते. काही मिनिटं हा प्रकार सुरूच राहिला. चालकाच्या डोक्यावर, हातांवर प्रहार होत होते. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. बसमधील काही धाडसी प्रवासी खाली उतरायचा विचार करत होते, पण परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की कोणीही पुढे सरसावलं नाही. अचानक जसं ते आले होते तसंच ते लोक परत आपल्या 4चाकीत बसले आणि वेगात निघून गेले. सगळं काही क्षणात संपलं. मागे उरली ती जखमी अवस्थेत बसलेली बस आणि हादरलेले प्रवासी. चालकाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या डोक्याला आणि हातापायांना दुखापत झाली होती. सुदैवाने बसमधील इतर कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, पण मानसिक धक्का मात्र सगळ्यांनाच बसला. नेमकं कारण काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला. काही प्रवाशांच्या मते किरकोळ वादातून हा प्रकार घडला असावा. रस्त्यावर ओव्हरटेक, हॉर्न किंवा वाहन चालवण्यावरून वाद झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली, मात्र अधिकृत कारण स्पष्ट झालेलं नव्हतं. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. बस चालकाच्या फिर्यादीवरून 4 ते 5 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू झालं. सार्वजनिक वाहतूक सेवेत काम करणाऱ्या चालक आणि वाहकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होऊ लागली. रस्त्यावर आमची सुरक्षा कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. अशा घटनांमुळे कर्मचारी भयभीत होत असल्याचं सांगितलं जात आहे. भर दुपारी गर्दीच्या रस्त्यावर प्रवाशांनी भरलेल्या बससमोर असा प्रकार घडतो आणि काही मिनिटात आरोपी पसार होतात. हे ऐकूनही अंगावर काटा येतो. प्रवाशांच्या मनात एकच प्रश्न, जर त्यावेळी परिस्थिती आणखी बिघडली असती तर? या घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यावरील किरकोळ वाद कधी गंभीर रूप धारण करेल सांगता येत नाही. सध्या पोलीस तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आणि अखेरीस समोर आलेली माहिती अशी की पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ 4चाकीने आडवं घालून 4 ते 5 जणांनी बसमध्ये घुसून चालकाला बाहेर ओढत बेदम मारहाण केली. किरकोळ रस्ते वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता आहे. ही घटना जरी काही मिनिटांची असली तरी त्या बसमधील प्रत्येक प्रवाशासाठी ती आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली आहे.